मुलांना जर ताप आला तर मुलं तापेमध्ये काहीच खात नाहीत, त्यामुळे मुलं अजून वीक होऊन जातात. तर तापेमध्ये मुलांची कशी काळजी घ्यायची हे आज आपण पाहूयात. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मुलांना ताप येतो तो थर्मामीटरने मेजर करायचा. फक्त डोक्याला हात लावून तापेचा अंदाज लावायचा नाही, कारण 3 ते 4 वर्षापर्यंत लहान मुलांचं डोकं हे गरमच असतं. थर्मामीटरने मेजर करून जर टेम्परेचर 99.5 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही मुलांना तापेचं औषध द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तापेचं औषध पॅरास्टमॉल, जे की वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन आणि फॉर्म्युलेशन मध्ये येतं, ड्रॉप्स आणि सिरप मध्ये येतं. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून बाळासाठी जो कॅल्क्युलेटेड डोस आहे तो जर 99.5 च्या वर टेम्परेचर असेल तर देऊ शकता. बाळाला जर सतत ताप येत असेल तर तापेचं औषध 6 ते 8 तासाला तुम्ही रिपीट करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे स्पॉन्जिंग साठी बाळाच्या फक्त डोक्यावर पट्टे ठेवायचे नाही, तर बाळाचं पूर्ण शरीर पुसून काढायचं. त्यासाठी एकदम थंड पाणी वापरू नका, त्यामुळे बाळाला थंडी वाजून बाळाचा ताप अजून वाढू शकतो. बाळाला पुसून काढण्यासाठी नॉर्मल रूम टेम्परेचर ते कोमट असं पाणी वापरा. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला जर टोपी, स्कार्फ, स्वेटर, ब्लँकेट अशा गोष्टी घातलेल्या असेल तर ते काढून ठेवा, जेणेकरून बाळ ओव्हरहीट होणार नाही आणि बाळाचा ताप कमी होण्यास लवकर मदत होईल. आणि बाळाच्या रूम मध्ये तुम्ही फॅनचा वापर करू शकता, फक्त बाळाला डायरेक्ट हवा लागणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डाएट. मुलं तापेमध्ये खूपच कमी खातात, त्यासाठी मुलांना फ्रिक्वेंट आणि स्मॉलर मील्स द्या. जर बाळ आधी 3 ते 4 वेळेस खात असेल तर तापेमध्ये मुलांना 5 ते 6 वेळेस स्मॉलर फीड्स द्या. तापेमध्ये मुलांनी नेहमीच्या खाण्यापेक्षा 50% जरी खाल्लं तरी चालेल, पण त्यांच्या जेवणामध्ये सेमी सॉलिड जसे की डाळ खिचडी, रव्याची, तांदळाची, गव्हाची, नाचणीची खीर देऊ शकतात. तसेच लिक्विड मध्ये पालेभाज्यांचे सूप, फळांची प्युरी, स्मूदी, तसेच नारळाचं पाणी, ORS याचा समावेश करू शकता. आणि मुलांना भरपूर पाणी पाजा, जेणेकरून मुलांचं हायड्रेशन मेंटेन राहील आणि मुलं लवकर रिकवर होतील.